नमस्कार मित्रांनो, मी आपली मैत्रीण शारदा गणपत त्र्यंबके. तुम्ही मला ओळखतच असाल. आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली येथे आहे. आतापर्यंत मी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये ज्या सेक्सच्या समस्या आहेत त्याबद्दल नेहमी सायंटिफिकदृष्ट्या तुम्हाला माहिती सांगते. आपल्या दवाखान्यामध्ये बहुतेक पुरुष पेशंट आलेले आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे, मॅडम आम्हाला बायका सेक्स करून देत नाहीत, त्यांची योनी कोरडी असते. मित्रांनो, आज मी माझ्या व्हिडिओमध्ये थोडी स्त्रियांविषयी तुम्हाला लैंगिक माहिती देत आहे. मित्रांनो, स्त्रियांमध्ये गर्भाशय हे हाताच्या मुठी एवढं असतं. जसं तुमच्यामध्ये टेस्टीज असतात, टेस्टीजमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन तयार झाल्यानंतर तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा होते. एकंदरीत तुमच्यामध्ये हार्मोन झालं, FSH हार्मोन झालं, LH, प्रोलॅक्टिन हार्मोन, हे जर हार्मोन व्यवस्थित असतील तर तुम्हाला सेक्स करण्यास फार मजा येते. म्हणजेच काय, तुम्हाला सेक्स करा वाटतो. तुमच्या ब्रेनमधून विशिष्ट प्रकारचं हार्मोन सिक्रेट होतं. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्येही गर्भाशय असते आणि गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला ओहरी असतात. म्हणजेच काय, त्या ओहरीमधून स्त्रियांचे स्त्रीबीज तयार होते. ज्यावेळेस स्त्रिया 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असतात त्यावेळेस त्यांचे स्त्रीबीज तयार होते. म्हणजेच काय, त्यांचे विशिष्ट प्रकारचे इस्ट्रोजन हार्मोन, प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार होते. ज्या स्त्रियांमध्ये हे हार्मोन संतुलित असतं त्यांना सेक्स करण्यास फार छान वाटतं. म्हणजेच काय, त्यांना आपल्या नवऱ्याविषयी अट्रॅक्शन निर्माण होतं. त्यांची योनी ही ओलसर असते. त्याचप्रमाणे त्यांचे जर हार्मोन कमी झाले, म्हणजे कधी ज्या वेळेस त्यांच्या पोटामध्ये गर्भ राहतो, ज्या वेळेस त्या त्यांच्या मुलाला स्तनपान करतात, ज्या वेळेस त्यांना MC आलेले असते, त्यावेळेस त्यांची सेक्सची फार इच्छा होते. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, ज्यावेळेस आमचं नवीन लग्न झालं त्यावेळेस आमच्या बायका आम्हाला सेक्ससाठी फार प्रोत्साहन करत होत्या आणि तुमच्या नवरा बायकोचा सेक्स फार सुंदर होत होता. परंतु हे तुमच्या लक्षात आलं असेल का, ज्याप्रमाणे स्त्री च्या मेनोपॉज स्टेजमध्ये जशी तिची पाळी जाते त्यावेळेस तिचे हार्मोन कमी कमी होत जातात. त्यामुळे त्यांना सेक्सची इच्छा जास्त राहत नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की योनी कोरडी का पडते. आपल्या दवाखान्यामध्ये जर तुम्ही आला तर स्त्रियांची योनी ओलसर कशी होणार त्याविषयी विशिष्ट प्रकारचे औषधं आपल्या दवाखान्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचे हार्मोनही बॅलन्स होतात आणि स्त्री ही तुम्हाला संभोग करण्यास उत्तेजित करेल. मित्रांनो, ज्याप्रमाणे स्त्रियांचं आपण ओहरी पाहिल्या, गर्भाशय पाहिलं, त्याचप्रमाणे पुरुषांमध्येही जर पुरुषांना शुगर झाली, BP झाला किंवा ओबेसिटी असेल तर लिंगाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे त्यांचं लिंग छोटं होतं. छोटं झाल्यामुळे त्यांना सेक्स करण्यासाठी उत्तेजना राहत नाही. म्हणजेच काय, लिंग छोटं झाल्यामुळे तिथे रक्तपुरवठा होत नाही. रक्तपुरवठा व्यवस्थित नाही झाल्यामुळे लिंगामध्ये जास्त वेळ ताठरता राहत नाही. त्यामुळे तुम्ही स्त्रीशी संभोग करत असाल तर अगदी 1-2 मिनिटामध्ये तुमची ताठरता जाते. एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये माझा सांगण्याचा हा उद्देश आहे, जसे आपले वय होते तसे पुरुषामध्येही बदल होतो आणि स्त्रियांमध्येही बदल होत जातो. म्हणून मित्रांनो, आपल्या क्लिनिकला जर आपण भेट दिली तर निश्चित तुमच्या लिंगाला रक्तपुरवठा करण्यासाठी आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे काढे आहेत. त्यामुळे तुमचं लिंग छान होईल, तुकतुकीत होईल आणि तुम्हाला सेक्स करण्यासाठी उत्तेजना भेटेल. ज्या स्त्रियांचे वय 45 वर्षानंतरच्या स्त्रिया म्हणजे 45 ते 60 त्यांना सेक्स करण्याची इच्छा निर्माण होत नाही, त्या स्त्रियांसाठी महत्त्वाचा माझा संदेश काय आहे, त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं. 30-40 मिनिटं चालावं, योग्य आहार घ्यावा, जेवणामध्ये जास्त तेलाचे पदार्थ किंवा साखरेचं प्रमाण कमी करावं. त्यामुळे तुमचा पोटाचा घेर वाढणार नाही आणि तुम्ही स्वतः
जर तुम्हाला संतुलित ठेवलं आणि तुम्ही जर सेक्स केला तर निश्चितच तुम्हाला रात्री झोप चांगली लागेल, चिडचिडपणा होणार नाही, आहार योग्य घ्या, झोप व्यवस्थित घ्या आणि तुमच्या पतीशी जर चांगला संवाद साधला तर निश्चितच तुम्हाला सेक्स करावा वाटेल. आणि तसेच पुरुषांनाही मला सांगावं वाटतं, जर तुम्ही स्त्रियाकडून सेक्सची अपेक्षा करत असाल तर त्यांना आनंदी ठेवा, त्यांना जास्त काम लावू नका आणि त्यांना काय शारीरिक अडचणी आहेत हेही समजून घ्या. आणि दोघंही लैंगिक समस्यापासून त्रस्त असाल तर डॉक्टरांकडे येऊन त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करा आणि सेक्सचा अनुभव चांगला घ्या. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये स्त्रियांना होणारे गर्भाचे आजार त्याबद्दल मी एक छानसा व्हिडिओ करत आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके.